कदम का म्हणजे वडिलांचं पण नाव घ्या, तुमचं पूर्ण नाव. हा, दत्तात्रय एकनाथ कदम. अरे मग दत्तात्रय म्हणजे किती ताकद आहे माहितीये का नावात. आता ह्या दोन्ही पाचलेकर महाराजांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, माहित नाही. गगनगिरी महाराजांचं नाव ऐकलं तुम्ही, है ना? हा, माहिती. तर त्यांच्या आशीर्वादात त्यांनी जी काही व्यवस्था करून ठेवली आहे, तर ती नॅशनल लेवलला जेव्हा आपण नेऊ ना, तर ते घराघरात पोहोचेल. ते त्यांचे विचार आणि त्यांची व्यवस्था त्यांनी आपल्याला करून ठेवलेले काम आहे. आता ते का करायचं? आता तुम्ही बघा, घाम गाळताय, तुम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळतोय का सगळ्यांकडनं? हा. नाही, देशच शेतकरी चालवते, जवान आणि शेतकरी. तुम्हाला सहायता मिळते का बरोबर सगळी? नाही ना, बाजार नाही मिळत मालाला. हा, बघा त्याच्यामुळे काय होतं माहितीये, आता कधी प्रशासन ठिकाणावर नसतं. मोदी साहेब म्हणतात 100 रुपये पाठवतो, ते येतात, पण ते डायरेक्ट अकाउंटला येतात. ते 10,000 12,000 काय होणार? बाकीचे जे कामं ती जर झाली तर तुमचा अर्धा अधिक सगळ्यांचं काम चांगलं होणार. बरोबर आहे ना? नाही, काय होतं माहिती आता कांद्याचं. नाही, तो डिटेलमध्ये आपण नंतर बोलू. मी आता रेकॉर्डिंग करून सगळ्या महाराष्ट्राला पाठवतोय. तर म्हणून तुम्ही थोडक्यात बोला, मला जरा बोलून दे. म्हणजे मी विषय मांडतोय ना, तो जरा व्यवस्थित बोलून दे मला. तर कसं आहे दादा, आता हा विषय कठीण आहे, हे कोणाला कळत नाही. तर कधी निसर्ग कोपतो. आता निसर्गाला तुम्ही काय करणार? निसर्ग कोपला तर काय करू शकता का तुम्ही? तर ही ताकद आहे. त्याच्या ताकदीवरती जो मी खूप प्रयोग केले, हे आमचं ऐकतात, तुमचं पण ऐकतील थोड्या दिवसांनी. पण आम्ही काय प्रोसेस केली, ती तुमच्या आयुष्यात जर आली तर तुमचं पण ऐकणार. बाबा पावसाला थांब म्हटलं की थांबतं, एवढी ती ताकद आहे ती. मी अनुभवाच्या जीवावर बोलतोय दादा, दत्तात्रय साहेब. आणि तुम्ही दत्तात्रय नाव आहे ना, तुमचं नाव घेतानाच मला पावरवर चढते. सगळ्यांना फायदा होणार. पण हे आपला विश्वास नाही. आपला विश्वास कशावर? पैशावर. जे इंग्रजांनी व्यवस्था आणली ना, त्याच्यावर विश्वास आहे. आणि मग सगळी गडबड आहे. तर ती जी महाराजांनी, मी थोडक्यात आता काय सांगतोय, जी व्यवस्था केली महाराजांनी, आमचे पाचलेकर महाराजांनी आणि गगनगिरी महाराजांना कोणी पाठवलं? दत्तात्रय भगवानाने. हे दिसतं ना फोटो हा. तर ती व्यवस्था तुमच्या आयुष्यात आली ना, तर मी तुम्हाला खूप मदत करू शकेन, आर्थिक बिर्थिक सगळं. कारण का त्यांच्या भगवंताकडे पैसा खूप आहे. तर हा असा विषय आहे. तर तुम्हाला कसं आहे, तुमच्या कामात तुम्ही आता 10 रुपयाची पैशाचा हिशोब नाही. समजा तुम्ही 100% मेहनत करू शकत नाही. आता तुम्ही तुमच्या परीने 50-60% मेहनत करता. बरोबर आहे ना? पण तुम्ही 1% जरी मेहनत घेतली, 2% किंवा 1%, तरी तुम्हाला 100-200% तुमचा आउटपुट आलं पाहिजे. ते माझ्याकडे लागलं गेलं. तर त्यासाठी ग्रुपवरती तुम्ही लिहित जा दररोज, श्री गुरुदेव दत्त असा फोन करत जा. हे मी शॉर्टकट सांगितलेले आहेत. तुम्ही एकदा ग्रुपवरती लिहिता ना श्री, तर कसं आहे, एकदा श्री गुरु तर तुम्ही लिहिता ना ग्रुपवरती दादा, तर त्याच्यामुळे काय होतं, 2000 लोक आहेत ग्रुपवरती. 2000 लोक वाचतात. त्यांच्या मनात 2000 वेळा ते नामस्मरण होतं ना, व्हायब्रेशन 2000 वेळा येतात. त्याचा फायदा तुम्हाला मिळणार एकदा लिहून. नाहीतर 2000 वेळा 20 मध्ये 2000 वेळा म्हणायला, म्हणजे 20 माळी करायला कमीत कमी 2 तास लागतील. तेवढा आपल्याकडे कुठे आहे? तुमची शेती आहे ना, बरोबर की नाही? आता बोला, आता तुमची शेती आहे, कुठं तर जप करत असताना देव येतो का आपलं काम करायला? काय काहींची येऊन गेलेला, येऊ पण शकतं, असं काय नाही येणार नाही. पण तेवढी आपली उंची केली पाहिजे ना. ते आज किती दिवसांनी तुम्ही तो शाहूजी महाराजांचा मेसेज ढकलला, चांगलं आहे. देवाला पण आठवण काढा की. काढू ना. श्री गुरुदेव दत्त. ठेवू मग. बाकी शेती दाखवा, तुमची शेती. एकदा परत कॅमेरा फिरवा, शेती दाखवा सगळ्यांना. फिरवा कॅमेरा, फिरवा गोल गोल. मगाशी फिरवलं. हा, डाव्या साईडला गोल गोल. डाव्या साईडला हो, तुम्ही उजव्या साईडला फिरवताय. डाव्या साईडला. हे किती एकर शेती आहे तुमची? आमची 7 एकर आहे. वडील कुठल्या दिशेला आहेत? बघा, 3च जण काम करतायत. आणि वडील, नमस्कार दादा, बरं आहे ना? हा, बरं आहे. त्यांना ऐकू जात नाही वाटतं. तर बघा, हे फोन करत राहा, आपण भेटू नंतर कधी. ठीक आहे? ओके. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.